नमस्ते पालकांनो. संस्कृती एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण दोन वेगवेगळे व्हिडिओ बनवले होते. ठीक आहे, गणित आणि मराठीसाठी. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण परिसर अभ्यासमधला धडा तिसरा अभ्यासूया. ठीक आहे, तर सुरू करूया. याच्या आधी जो धडा घेतला होता त्यामध्ये बऱ्यापैकी पालकांनी खूप छान सराव घेऊन हा जो स्वाध्याय आहे पुस्तकामध्येही आणि वहीमध्येही सोडवून पाठवलेला आहे. ठीक आहे, आणि खूप छान अभ्यास घेतल्याबद्दल त्या मुलांचा सरावही चांगला होत आहे. ठीक आहे, आणि काही शंका असतील तर ते विचारतसुद्धा आहेत. अजूनही काही पालकांना शंका असतील तर ह्याच्याबद्दल विचारू शकता. ठीक आहे, तर आपण हा पुढचा धडा सुरू करूया. निवारा आपला आपला. ठीक आहे, आता निवारा म्हणजे काय हो? हा शब्द मुलांना नवीन शब्द आलेला आहे. निवारा बऱ्यापैकी मुलांना माहीत असतो, पण तरी पण निवारा म्हणजे ह्याच्या आधीच्या इयत्तामध्ये हा शब्द नव्हता, पण आता निवारा हा शब्द नवीन या इयत्तेमध्ये शिकायला मिळतो आहे. आता निवारा म्हणजे काय? तर घर, आपण जिथं राहतो आहे ते घर, त्यालाच काय म्हणतात? निवारा. ठीक आहे, तर आपला 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 म्हणजे काय? तर आपलं ह्याच्या आधी बघितलेलं आहे की आपल्या अवतीभोवती खूप सारे प्राणी, पक्षी, कीटक राहतात. ठीक आहे, तर ते कुठे राहतात, त्यांचं घर कसल्या प्रकारचं आहे आणि ते घर कसं बनवतात. आता आपण राहायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं? घर बांधावं लागतं. ठीक आहे, तर हे प्राणी स्वतःचं घर कसं बांधतात किंवा पक्षी त्यांचं घरटं कसं बनवतात. ठीक आहे, या सगळ्यांचा अभ्यास आपण या धड्यामध्ये करूया. ठीक आहे, सुरू करूया. चला, सांगा पाहू. ठीक आहे, काय प्रश्न आहे बघा. मांजर कशासाठी दबा धरून बसलेले आहे? आता हे जे मांजर आहे हे कशासाठी बसलेलं आहे दबा धरून? इझिली उत्तर मुलांना सांगता येईल. कावळे का घाबरले आहेत? ते मांजराला हुसकावून लावतायत. ठीक आहे, इथं कावळ्याचं घरटं आहे आणि या घरट्यामध्ये पिल्ली आहेत आणि इथं त्याची अंडी आहेत. ठीक आहे, तर हे मांजर इथे दबा धरून बसलेलं आहे. दबा धरून बसले म्हणजे टपून बसलेलं आहे इथं. ठीक आहे, याला इथं काहीतरी खायचं आहे म्हणून हे मांजर खूप वेळ झाली इथं बसलेलं आहे. तर हे का बसलेलं आहे आणि हे कावळे ह्या मांजराला हुसकावून का लावत आहेत? ठीक आहे, इथं बघतोय हे सर्व कावळे काव 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 कालवा करत आहेत. तर ह्या प्रश्नाची उत्तरं मुलं इझिली देऊ शकतात. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, पक्षी घरटी बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? हे जे पक्षी आहेत हे घरटी बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात हेही इझिली उत्तर सांगता येतं आहे. बेळात कोणकोणते प्राणी राहतात? ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर काय मी सांगावं असं नाही, हे मुलांना इझिली जमून जाईल. पाळलेल्या कोंबड्या कुठे राहतात? त्यांची राहण्याची सोय कोण करते? ठीक आहे, प्रत्येकाच्या घरात जवळजवळ कोंबड्या आहेत असं मी गृहीत धरतो, त्यामुळे त्याची उत्तरसुद्धा मुलांना इझिली येतील. ठीक आहे, घराची गरज कशासाठी? ठीक आहे, आता याच्यावरून लक्षात आलं की घर हे हवं आहे, प्रत्येक प्राण्याला घर पाहिजे, पण घर कशासाठी पाहिजे? ठीक आहे, तर त्याचं उत्तर बघा खाली दिलेलं आहे. याच्या आधी हे विचारायचं मुलांना की बाबा आपल्याला घर कशासाठी पाहिजे, घराचा उपयोग काय आहे. ह्याच्या आधी वर्गात मी सांगितलेलं आहे, त्यामुळे बऱ्यापैकी मुलांना ह्याचं उत्तर देता येईल की घराची गरज कशासाठी असते. ठीक आहे, आणि मुलांकडनं काय उत्तरं येतात हे पाहायचं, एक 5-10 मिनिट त्यांना वेळ द्यायचा आणि त्यानंतर हे पुढचं समजावून सांगायचं. बघा, कडाक्याची थंडी, सोसाट्याचा वारा, रणरणते ऊन, मुसळधार पाऊस यांचा आपल्याला त्रास होतो. बरोबर आहे, थंडी असेल तर आपल्याला काय पाहिजे? गोधडी पाहिजे किंवा रग वगैरे आपण घेऊन झोपतो. सोसाट्याचा वारा सुटला असेल तर जास्त वारं लागू नये म्हणून कानाला रुमाल वगैरे बांधतो. ऊन असेल तर डोक्यावरती टोपी वगैरे घेतो. पाऊस असेल तर आपल्याला छत्री पाहिजे. कारण का? याचा आपल्याला काय होत असतो? त्रास होत असतो. आणि त्याच्यापासून बचाव होण्यासाठी आपण काय करतो? घरात राहतो. घरामुळे चोरीची भीती कमी होते. जर आपलं सगळं साहित्य घरात न ठेवता बाहेर रस्त्यावरती जर ठेवलं किंवा झाडाखाली ठेवलं तर त्यामुळे काय होतं? चोरीची शक्यता जास्त होते. चोर जो आहे तो येऊन आपलं सगळं चोरी करून घेऊन जाऊ शकतो. पण जर घर असेल तर घराला आपण आतून कडी लावून घरामध्ये झोपू शकतो किंवा बाहेर जायचं असेल तर बाहेरून कुलूप लावून सगळं साहित्य आत व्यवस्थित ठेवू शकतो. त्यामुळं काय होतं की घरामुळे चोरीची भीतीही कमी होते. काही लोक जंगलाच्या अगदी जवळ राहतात. ठीक आहे, आता जे आदिवासी लोक आहेत ते तर जंगलातच राहतात, पण अजूनही आपला काही भाग असा आहे की जिथं आजूबाजूला जंगल आहे.
त्यांना जंगली जनावरांची भीती असते आणि घरामुळे तीही कमी होते. जे लोक जंगलाच्या जवळ राहतात तर तिथं काय असतं, जंगली प्राणी घरात घुसण्याची शक्यता असते. साप आहे, विंचू आहे, त्यानंतर दुसरे जे आता वाघ वगैरे हे प्राणी कमी प्रमाणात येतात, पण अस्वल किंवा कोल्हा, लांडगा, ठीक आहे, असे जे प्राणी आहेत हे आपल्या आजूबाजूला घराच्या बाहेर किंवा उसात आहे, त्यानंतर जिथं छोटी छोटी झुडप्यांचं मोठं रान आहे, कुरण वगैरे म्हणतो आपण त्याला, ठीक आहे, अशा ठिकाणी हे कोल्हे लांडगे राहत असतात. तर त्यामुळे त्यांचाही आपल्याला धोका असतो आणि घर असल्यामुळे आपण काय घरामध्ये सुरक्षित राहू शकतो. ठीक आहे. पुढे बघा, आपल्याप्रमाणे प्राण्यांनाही घराची गरज असते का? आता हे आपल्याला घर पाहिजे, ठीक आहे, मग असंच जे दुसरे प्राणी आहेत, दुसरे प्राणी म्हणजे कोण? कुत्रा आला, मांजर, कोंबडी, ठीक आहे, पुन्हा वाघ, सिंह, हत्ती, हे जेवढे प्राणी आहेत ह्या प्राण्यांना पण घराची गरज असेल का हो? अर्थातच त्यांनाही घरांची गरज पाहिजे असेल. ठीक आहे, कारण त्यांनासुद्धा भीती वाटत असणार आहे. ठीक आहे, आता ससा जर त्याच्या घरात राहत नसेल, ससा उघड्यावरती राहत असेल, तर सशाला पकडणारे प्राणी दुसरे खूप आहेत. ठीक आहे, त्याची शिकार करून त्याला खाऊ शकतात, बरोबर आहे. त्यामुळं इतर प्राण्यांनाही घराची गरज असते. आता बघा, कोंबड्या, आपण घरी कोंबड्या पाळतो, त्या कोंबड्याला जर आपण निवारा नाही केला तर त्या कोंबड्या रात्री उघड्यावरच राहणार आणि रात्री मांजर किंवा दुसरे प्राणी, बोका वगैरे येऊन ते काय करतात, त्या कोंबड्यांना पकडून घेऊन जाऊ शकतात. म्हणून त्याच्यातून त्यांनाही धोका असू शकतो. म्हणून सगळ्याच प्राण्यांना घराची गरज असते. काही प्राण्यांना घराची गरज असते, ते प्राणी स्वतःसाठी निवारा तयार करतात, तर काही प्राणी परिसरातल्या सुरक्षित जागी निवारा शोधतात. आता ह्याच्यातले बरेच प्राणी असे असतात की जे स्वतःचं घर स्वतः बांधतात आणि काही प्राणी असे असतात की ते दुसरा कुठंतरी साईडला स्वतः न बांधता दुसरा कोणता तरी निवारा मिळतंय का ते शोधतात. म्हणजे स्वतः कधीच निवारा बांधत नाहीत, पण दुसऱ्या जागी कुठं त्यांना निवाऱ्यासारखी जागा मिळते का किंवा घरासारखी जागा मिळते का हे शोधतात. आता माणूस, आपण काय करतो, आपण आपल्यासाठी घर बांधतो. आपण असं नाही करत की दुसरीकडे कुठं आहे का जागा, तिथं जाऊन राहता येते का. ठीक आहे, पण वाघ वगैरे पाहिलं तर वाघ हे काय स्वतःचं घर स्वतः बांधत नाही आहे. ते काय करतं की कुठेतरी गुहेसारखी जागा आहे का की जिथे जाऊन त्याला सुरक्षित राहता येईल, तर ते जाऊन तिथं शोधतात. ठीक आहे, इथं दिलेला आहे नवीन शब्द, निवाऱ्यासाठी नवीन शब्द काय आहे बघा. निवारा म्हणजे संकटापासून बचाव करता येईल अशी सुरक्षित जागा, ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून रक्षण होईल असा आसरा. आसरा, निवारा हे समानार्थी शब्द. ठीक आहे, पुढं बघा, स्वतःसाठी निवारा बनवणारे प्राणी. आत्ताच आपण पाहिलं की काही प्राणी हे स्वतःसाठी निवारा बनवतात, तर काही प्राणी काय करतात, कुठे दुसरीकडे जागा मिळते का निवाऱ्यासाठी हे शोधतात. आता बघा, स्वतःसाठी निवारा बनवणारे प्राणी कोणते? पक्ष्यांची घरटी तुम्ही पाहिली असतील. घरटी हा पक्ष्यांनी स्वतःसाठी तयार केलेला निवाराच असतो. ठीक आहे, हे घरटे वगैरे तुम्ही आसपास तुमच्या घरांच्या आसपास जे झाडे असतील तिथं तुम्ही पाहिलेले असतील, तर तिथं काय केलेलं असतं, हे पक्ष्यांनी स्वतःसाठीच बनवलेला एक निवारा असतो. आता काही चिमण्या तर काय करतात, आपल्या घरात येऊन सुद्धा घरटे घालतात. ठीक आहे, हे बऱ्यापैकी सर्व मुलांनी हे घरटे पाहिलेले आहेत. तर हे काय पक्षी स्वतःसाठी बनवते. चिमणा दुसऱ्याचं घरी जाऊन राहतात का? नाही, ते स्वतःचं घर स्वतः तयार करतात, स्वतःची घरटी स्वतः बांधतात. अंडी खाणारे अनेक प्राण्यांची पक्ष्यांना भीती वाटत असते. ह्याच्या आधी बघितलं आपण की निवारा कशासाठी पाहिजे, तर इतर प्राण्यांपासून आपल्याला भीती वाटते म्हणून आपण निवारा बांधतो. तर ह्या जी पक्षी असतात घरटे बांधणारे, ह्यांना कशाची भीती असते? अंडी खाणारे अनेक प्राणी हे आसपास त्यांच्या फिरत असतात, त्यामुळे ह्या पक्ष्यांना त्या प्राण्यांची खूप भीती वाटत असते. म्हणून ते प्राणी, त्या प्राण्यांपासून आपलं रक्षण व्हावं म्हणून हे पक्षी काय करतात, घरटं बांधतात. त्यामुळे पक्ष्यांना अंडी घालण्यासाठी सुरक्षित जागा पाहिजे असते. अंड्यामधून पिल्ले बाहेर येतात. ठीक आहे, पिल्ले खाणारे प्राणीही असतात. स्वतःचे रक्षण करण्याइतकी ताकद पिल्लांमध्ये नसते. ते पिल्ले खूप छोटे असतात, त्यामुळं ते जोपर्यंत मोठी होऊन उडता येत नाही त्यांना, तोपर्यंत त्यांचं रक्षण करण्यासाठी त्या घरटेची आवश्यकता असते. आणि घरट्यांमुळे पिल्लांचं काय होतं, रक्षण होतं. म्हणून पक्षी घरटी बांधतात.
घरटे बनवण्यासाठी पक्षी गवत, काड्या यांचा उपयोग करतात. पक्षी घरटे कशापासून बनवतात? गवत, काड्या यांचा उपयोग करतात. ठीक आहे. आता मी इथं हायलायटर चालत नाही म्हणून माऊस फिरवतोय, तर मुलांनी ही पुस्तक उघडून बरोबर ह्याच्यानुसार अभ्यास घ्यावा, की मी जसं वाचन करतोय तसं त्यांनी पुस्तकावरनं बोट फिरवलं पाहिजे आणि ते शब्द पॉज करत 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 गेला तरी पण मी जे वाचलोय ते पुन्हा एकदा त्यांचं वाचन घेता येईल. ठीक आहे. कापूस, दोरीचे किंवा सुतळीचे तुकडेही वापरतात. त्यामुळे घरटे आतून मऊ आणि उबदार बनते. सगळ्या पक्ष्यांची घरटी एकसारखी नसतात. ठीक आहे. तर बघा बऱ्यापैकी आपल्या घरी चिमणीने एखादं घरटं बांधलेलं असेल तर ज्यावेळी तिची पिल्ली मोठी होतात आणि पिल्ले उडून जातात त्यावेळी ते घरटं सोडतात पिल्ले चिमण्या, त्यावेळी ते घरटं कधी कधी पडतं खाली आणि ते घरटं जर आतून आपण पाहिलं तर खूप उबदार मऊ त्यांनी बनवलेलं असतं. ठीक आहे. तर वेगवेगळ्या पक्ष्यांची घरटीसुद्धा वेगवेगळी असतात. आता बघा हे चिमणीचं घरटं असं पण असतं आणि हे कावळ्याचं घरटं बघा हे असं आहे. ठीक आहे. तर प्रत्येकाची घरटी एकसारखी नसतात. माणसांची सुद्धा बघा, आपण काय सगळ्यांची घरं सारखी आहेत का? कोणाच्या घरी 4 खोल्या असतील, कोणाच्या घरी 2 खोल्या असतील किंवा काही जणांच्या घरी याच्यापेक्षाही जास्त मोठं घर वगैरे त्यांनी बांधलेलं असतं. अशा पद्धतीत हे जी घरटी आहेत पक्ष्यांची ही प्रत्येक पक्ष्यांसाठी वेगवेगळी घरटी असतात. घरट्यांसाठी पक्षी जागाही सोयीची निवडतात. सुगरण पक्षी पाहना घरट्यासाठी पाण्याजवळची काटेरी झाडे पसंत करतात. तर सुगरण पक्षी कुठे राहतो? काटेरी झाडात राहतो. झाडांच्या काही फांद्या पाण्यावर झुकलेल्या असतात. त्यातल्या उंचीवरील फांदीवर सुगरिणीचे घरटे असते. आता ही सुगरिणीचं घरटं कुठं असतं? सुगरण तर काटेरी झाडं जिथं असतात तिथं ह्या सुगरणीचं घरटं असतं. ठीक आहे. आता साहजिकच आहे हे घरटं या ठिकाणी का निवडले या सुगरणीनं? तर काटे असतात तिथं आणि त्या काट्यामुळे इतर प्राणी त्या घरट्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. म्हणून सुगरण काय करते की काटेरी झाडे पसंत करते. त्यातल्या उंचीवरील फांदीवर सुगरिणीचं घरटं असतं. अंडी खाणाऱ्या प्राण्यांना तेथे काय होतं? जाता येत नाही. म्हणून सुगरण काय करते? काटेरी झाडे पसंत करते. त्यानंतर आहे शिंपी नावाचा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो. हा शिंपी नावाचा पक्षी जो आहे तो चिमणीपेक्षा खूप छोटा असतो. तो घरट्यासाठी किंचित मोठी पाने असलेल्या झुडपाची निवड करतो. जवळजवळ असणारी झुडपाची पाने शिवून तो घरटे बनवतो. हा शिंपी घरटं कसं बनवतो की पहिल्यांदा तो निवड कशाची करतो की किंचित मोठी पाने असलेल्या झुडपाची निवड करतो आणि त्या झुडपाची पाने शिवून तो घरटे बनवतो. म्हणजे हा बाहेरून चारा वगैरे आणतो का किंवा दोरा वगैरे असे काही पदार्थ न आणता तो काय करतो? जिथं मोठी पानं आहेत ती पानंच एकमेकाला जोडून शिवून घरटे बनवतो. शिवण्यासाठी तो दोऱ्याच्या जागी एखादी बारीक वेल वापरतो. तो शिवण्यासाठी दोरा वगैरे वापरत नाही. तो काय करतो? बारीक वेल असेल तर तो तिथं वापरतो. ते चिमुकले घरटे त्या छोट्या पक्ष्याला पुरेसं असतं. आता हे जे घरटे आहे हे ह्याच्यासाठी पुरेसं आहे तेवढंसं. ठीक आहे. काही कीटकसुद्धा त्यांचे निवारे स्वतः बनवतात. बघा हे मधमाशी आहे. ठीक आहे. आता ह्याला कीटक का म्हणतात? ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये किंवा आधीच्या धड्यामध्ये मी सांगितलेलं आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर त्या मुलाला देता आलं तर आपला जो अभ्यास आहे तो बरोबर चालला आहे असं समजून चाला. आता याचं कारण काय आहे हे मला कमेंट करून सांगा. ठीक आहे. की ह्या मधमाशीला कीटक का म्हणतात याचं एकच कारण आहे जे महत्त्वाचं सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. जर माहीत नाही झालं तर वरचा धडा पुन्हा एकदा सराव करून घ्या. काही कीटकसुद्धा त्यांचे निवारे स्वतः बनवतात. मधमाशा झाडांवर किंवा डोंगराच्या उंच कपारीच्या छताखाली पोळी बनवतात. ठीक आहे. हे मधमाशाचं पोळं आपण आपल्या इथं बघितलेलं असेल की मधमाशा त्यांचं पोळं बनवतात. काही मुलं जाऊन ते पोळं पाडून त्यातून मधही काढतात. ठीक आहे. तर ते मधमाशीचं काय असतं? घरटं असतं की तिथं ते त्याचा चारा खाणं पिणं वगैरे सर्व तिथं एकत्रित केलेलं असतं आणि ते मिळून राहतात तिथं. ठीक आहे. तर ते कुठं बनवतात? झाडांवर किंवा डोंगराच्या उंच कपारीच्या छताखाली हे पोळं बनवतात. ठीक आहे. चला पुढं. घुशी आणि उंदीर शेतात जमिनीखाली राहतात. हे जे काय घुशी आहेत हे कुठं राहतात? शेतात जमिनीखाली राहतात. राहण्यासाठी ते जमीन पोखरून बीळ तयार करतात.
घुशी आणि उंदीर हे दुसऱ्याच्या घरात जाऊन राहतात का? नाही, ते स्वतःचं घर स्वतः तयार करतात. घुशी व उंदीर माणसाच्या वस्तीतही राहतात. उंदीर हे आपल्या घरात सुद्धा असतो. ठीक आहे. घरामध्येच भिंतीत किंवा जमिनीखाली बिळे करतात. हे काय करतात? जमिनीखाली बिळे करतात. पण ते बहुधा मातीने बांधलेल्या घरात निवाऱ्यासाठी येतात. जे घर मातीचं आहे त्याच ठिकाणी ह्यांना हे बीळ करता येतं. एखादं चांगलं वाळू सिमेंटनं बांधलेलं घर, तिथं त्यांना हे बीळ करता येत नाही. सिमेंटने बांधलेल्या घरात सहसा ते येत नाहीत, कारण सिमेंटचे बांधकाम त्यांना पोखरता येत नाही, म्हणून तिथं उंदरं घर करत नाहीत. ठीक आहे. पुढे बघा, परिसरात आयता निवारा शोधणारे प्राणी. आतापर्यंत आपण काय पाहिलं की जे प्राणी स्वतःचं घर स्वतः बनवतात, पण आता बघूया आपण की जे प्राणी आयता निवारा शोधतात, म्हणजे दुसऱ्या कुठेतरी जागा मिळते का राहायला, ते शोधणारे प्राणी कोणते बघा. काही प्राणी निवाऱ्यासाठी स्वतः काहीच खटपट करत नाहीत. खटपट म्हणजे प्रयत्न करत नाहीत, कष्ट करत नाहीत. ते परिसरातीलच सोयीची जागा निवाऱ्यासाठी निवडतात. काही कबुतरे आणि पारवे जंगलात राहतात. काही उंच कठड्यांच्या छोट्या छोट्या कपारीत राहतात. तर काही माणसांच्या वस्तीत जवळही राहतात व भिंतीतील खबदाडीमध्ये निवारा शोधतात. आता हे पारवे जे आहेत हे आपण बघितलेलं आहे, जिथं मोठं बांधकाम किंवा बिल्डिंग असते तिथे हे पारवे खूप मोठ्या प्रमाणात आलेले असतात. तर तिथं ते काय करतात? भिंतीतील खबदाडीमध्ये निवारा शोधतात. ठीक आहे. तर कुठे एखादी छोटंसं होल वगैरे आहे का ते बघून त्या ठिकाणी हे पारवे राहतात. वाघ, बिबटे, तरस डोंगराच्या गुहेत राहतात. आता जिथं गुहा आहे तिथं हे वाघ, बिबटे व तरस राहतात. म्हणजे हे काय करतात? स्वतःचा निवारा स्वतः बनवत नाहीत. ते अशीच निसर्गात कुठे जागा आहे का जिथे ह्यांना सुरक्षित राहता येईल, तिथं जाऊन ते शोधून राहतात. काही प्रकारची वटवागळे उंच झाडावर राहतात. आता माहीत आहे आपल्याला वटवागूळ कुठं राहतं? उंच झाडावरती राहतं. तर काही प्रकारची वटवागळे डोंगराच्या अंधारा गुहांमध्ये राहतात किंवा ती जुन्या पडक्या ओसाड इमारतीमध्येही निवारा शोधतात. ज्या जुन्या पडक्या इमारती आहेत ओसाड, जिथं कोण जात नाही, त्या ठिकाणी हे वटवागळं स्वतःचा निवारा शोधतात. ठीक आहे. एक महत्त्वाची माहिती बघा, आपण नेहमी काय म्हणत असतो की हे जे वारुळ आहे याच्यामध्ये साप राहतो, नाग राहतो, बरोबर आहे. आणि नागपंचमीला या वारुळापाशी जाऊन ही आपण त्याची पूजा करतो, कारण नाग जो येऊन तिथं तो दूध पिईल. ठीक आहे. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे की वारुळ जे आहे ते नाग बांधतो. काय बघा, नाग वारुळात राहतो असे आपण म्हणतात, पण ते खरे नाही. मुंग्या वारुळ बनवतात, नाग बनवत नाही. नाग कुठे राहतो? नाग हा बिळात राहतो. ठीक आहे. त्यामुळे इथून पुढं कधीही म्हणायचं नाही की नाग हा वारुळात राहतो किंवा हे वारुळ जे आहे ते नागाने किंवा सापाने बनवलेलं आहे. ठीक आहे. पुढे बघा, पाळीव प्राण्याचा निवारा. आतापर्यंत आपण हे जंगलातले प्राणी वगैरे पाहिलं. आता बघा, पाळीव प्राणी यांचा निवारा कसा असतो, कोण बनवतो? ठीक आहे. काही लोक प्राणी पाळतात. ठीक आहे. जे आपल्या खेडेगावात राहणारे लोक आहेत, हे आपण काय करतो की पाळीव प्राणी पाळतो. शहरामध्ये सहसा हे प्राणी पाळले जात नाहीत, कारण त्यांना स्वतःलाच राहायला म्हणलं तर घर अपुरं पडतं किंवा शहरामध्ये तशी त्यांची सोय करता येत नाही ह्या प्राण्यांची. तर त्यामुळे ते काय करतात, शहरातले लोक शक्यतो प्राणी पाळत नाहीत. जास्तीत जास्त पाळलं तर ते एखादं मांजर किंवा कुत्रा पाळू शकतात. पण आपण जे आहे, आपण कोंबड्या पाळतो, म्हैस, गाय, बैल, हे जे प्राणी आहेत हे आपण पाळू शकतो आणि त्यांची देखभालसुद्धा आपण करू शकतो. ठीक आहे. पाळलेल्या प्राण्यांसाठी ते निवारा तयार करतात. कोंबड्यांच्या निवाऱ्याला खुराडे म्हणतात. हे जे कोंबड्याचा निवारा आहे याला काय म्हणतात? खुराडे म्हणतात. गायीसाठी गोठा बांधतात. आता हे गायी स्वतः गोठा बांधते का हो? नाही. तर ह्यांना राहण्यासाठी निवारा कोण तयार करून देतो? आपण, माणूस आपण तयार करून देतो. घोड्याच्या निवाऱ्याला तबेला म्हणतात. हे महत्त्वाचे प्रश्न लक्षात ठेवा. घोड्याच्या निवाऱ्याला काय म्हणायचं? तबेला. कोंबड्याच्या निवाऱ्याला खुराडे आणि गायीच्या निवाऱ्याला गोठा. ठीक आहे. चला, संपलेला जवळपास आहे. आपण काय शिकलो बघा ह्या धड्यामध्ये? थंडी
वारा, ऊन, पाऊस यांच्यापासून बचाव करण्यासाठी प्राण्यांना निवाऱ्याची गरज असते. प्राण्यांना निवाऱ्याची गरज का असते? थंडी, वारा, ऊन, पाऊस यापासून बचाव करण्यासाठी प्राण्यांना निवाऱ्याची गरज असते. काही प्राणी स्वतःचा निवारा स्वतः तयार करतात. काही प्राणी परिसरात आयता निवारा शोधतात आणि काही प्राणी आपण पाळतो. पाळलेल्या प्राण्यांसाठी आपण निवारा तयार करतो. ठीक आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. काय सांगितले बघा, हौसेकरता प्राणी पिंजऱ्यात ठेवणे योग्य आहे का? प्राण्यांना नैसर्गिक परिसरात जगू द्यावे. आपण नेहमी बघतो की कोणाकोणाच्या घरी हौसेसाठी की हाऊस म्हणून आपण काही ससे वगैरे पिंजऱ्यात बंद करून ठेवतो आणि त्याला बाहेरून चारा पाणी आपण देतो. पण हे योग्य नाही. आपण प्राण्याला मोकळं सोडून दिलं पाहिजे. त्याच्या मर्जीनुसार त्याला राहायला सोडलं पाहिजे. ठीक आहे, काही जणांच्या घरी पोपट पिंजऱ्यामध्ये असतो, तर तेही आपण त्या पोपटावरती काय करतो की एक प्रकारे अत्याचार करतो की त्याला त्रास होतो. त्याच्यावरती आपण बळजबरीने त्याला एका जागी कोंडतो. तर ते त्या पोपटाला बरं वाटेल का? आता बघा, आपल्याला जर एखाद्या घरात कोंडलं, ठीक आहे, तर आपण किती वेळ त्या घरात राहणार? तर ते आपल्याला खूप त्रासदायक वाटते. मग त्या प्राण्यालाही ते किती त्रास होत असेल. तर अशा टायमाला त्या प्राण्यांना, त्या पक्ष्यांना परिसरामध्ये मोकळं सोडून दिलं पाहिजे आणि मोकळ्या मनाने ते राहिले पाहिजेत. ठीक आहे, स्वाध्याय बघा, काय करावे बरे? आजकाल अनेक शहरामध्ये पक्ष्याची संख्या कमी होत चाललेली दिसते. त्याचे कारण काय असेल? ती पुन्हा वाढायला हवी. ठीक आहे, तर ह्याचं कारण काय आहे बघा, मी सांगेन, एक ओझरतं सांगेन की सध्या शहरांमध्ये पक्षी का कमी होतात? कारण उन्हाळ्यामध्ये या पक्ष्यांना पाणी कमी पडतं आणि चारा कमी पडतो. ठीक आहे, पाणी न मिळाल्यामुळे खूप पक्ष्यांची मृत्यू होतात. आणि दुसरी गोष्ट, आपले जे मोबाईल टावर आहेत, ठीक आहे, मोबाईलची संख्या वाढलेली आहे आणि त्यामुळे टावरची रेंज ही वाढलेली आहे. त्यामुळे काय होतं आहे की हे पक्षी ज्यावेळी त्या रेंजच्या मध्ये येतात त्यावेळी त्यांच्या डोक्यावरती, मेंदूवरती परिणाम होतो आणि हे पक्षी पटकन खाली पडतात आणि मरून जातात. ठीक आहे, तर हे एक मोठं कारण आहे आणि त्यासाठी आपलं शासन, सरकार जे आहे ते प्रयत्न पण करत आहे की जेणेकरून हे जे फ्रिक्वेन्सी असते मोबाईल टावरची ते कमी करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. आणि दुसरे म्हणजे आपले जे शहरातले लोक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा हा बदल दिसायला लागला आहे की ते उन्हाळ्यामध्ये स्वतःच्या घराच्या गच्चीवरती पाण्याने भरलेले जग किंवा चारा पक्ष्यांसाठी ठेवत आहेत. ठीक आहे, आणि तुम्ही काय करणार मदत, हेही याच्यामध्ये लिहून मला पाठवा. ठीक आहे, जरा डोके चालवा. बघा, मुंग्या कोणत्या पदार्थापासून वारूळ बनवत असतील? ठीक आहे, याचं उत्तर जमेल मुलांना, काय अडचण नाही. विंचू दगडाखाली सापडतो असे का म्हणत असतील? कारण ते विंचवाचा निवारा असेल. ठीक आहे, विंचू दगडाखाली सापडतो म्हणजे तो काय करतो? आयता निवारा तिथे शोधतो. काही कबुतरे, काही पारवे जंगल सोडून मनुष्यवस्तीच्या जवळ राहायला आले. काही उंदीरही मनुष्यवस्तीच्या जवळ राहायला आले. काय कारण असेल? कारण त्यांना जो खायला चारा वगैरे असेल किंवा उंदरासाठी जे त्याचं खाणं आहे ते इझिली मनुष्यवस्तीमध्ये मिळून जाईल. ठीक आहे, म्हणून ते माणसाच्या मनुष्यवस्तीच्या जवळ राहायला आलेले आहेत. आणि दुसरं गोष्ट काय, माणूस हा खूप मोठ्या प्रमाणात जंगलतोड करत आहे. त्यामुळे त्यांचा निवारा आपण नष्ट करत आहे, म्हणून ते काय करतात? आपल्या निवाऱ्यामध्ये घुसत आहेत. ठीक आहे, पुढील चित्रातील प्राण्यांच्या आणि त्यांच्या निवाऱ्यांच्या योग्य जोड्या लावा. मी हे फास्ट घेतो आहे. इझिली पालकांनी पॉज करत व्हिडिओ बघून समजून घेऊन अभ्यास घ्यावा. ठीक आहे, बघा, निवाराची जोडी लावायची आहे. वाघ कुठं असणार आहे? जंगल, गुहा. कोंबडीचा हे खुराडे, उंदराचं हे बीळ आणि ह्या चिमणीचं हे घरटे. ठीक आहे, बघा पुढे गाळलेले शब्द भरा. सगळ्या पक्ष्यांची घरटी सारखी नसतात. डॅश डॅश नावाचा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो. कुठला? शिंपी का सुगरण? शिंपी नावाचा पक्षी. ठीक आहे, असं उत्तर नाही सापडले की लगेच वर जाऊन शोधायचं आणि ही सवय आता लावली तर पुढे अभ्यास करायला सोपं जातं. काही प्राणी निवाऱ्यासाठी स्वतः काहीच खटपट करत नाहीत. वाघ, बिबटे आणि तरस डोंगराच्या गुहेत राहतात. घोड्याच्या निवाऱ्याला तबेला म्हणतात. पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. शिंपी पक्षी पाणी शिवण्यासाठी काय वापरतो?
वरती शोधून लिहा. अंडी खाणाऱ्या प्राण्यांना सुगरणीच्या घरट्यात जाणे अवघड का असते, याचंही उत्तर शोधून लिहा. पक्षी आपले घरटे आतून मऊ आणि उबदार कसे करतात, याचंही उत्तर आहे वरती. सिमेंटने बांधलेल्या घरात उंदीर आणि घुशी सहसा का येत नाहीत, ठीक आहे, याचंही उत्तर वर दिलेलं आहे. अंधाऱ्या गुहेमध्ये राहणारे वटवाघळे आणखी कुठे निवारा शोधतात, याचंही उत्तर वरती दिलेलं आहे. ठीक आहे, हे शोधून मुलांना शोधायला लावायचं, स्वतः सांगायचं नाही पालकांनी. कारण हे जर शोधायची सवय आत्ता लागली तरच ते पुढं त्यांना पुढच्या इयत्तामध्ये गेल्यानंतर अभ्यास कसं उत्तरं शोधली जातात. नवनीत वगैरे वापरून हे इझिली मिळून जातं, पण जी जिज्ञासा म्हणा किंवा जी शोधायची सवय असते उत्तर शोधायची ती त्यांना नाही राहणार. तर ती सवय आत्ताच लागणं गरजेचं आहे. ठीक आहे, या बाबतीत काही अडचण शंका असतील तर कमेंट करून विचारू शकता, मेसेज करून विचारू शकता. ठीक आहे, थांबूया आपण. आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तिसरीच्या मुलांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, थांबूया आपण. धन्यवाद.